नमस्कार मैत्रिणींनो, हॅपी रंगोली चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण काढणार आहोत चांदण्यांची रांगोळी। ह्या रांगोळीमध्ये 9 चांदण्या येणार आहेत, ज्यात नवरात्रीचे 9 रंग त्यात आपण दाखवणार आहोत। आणि त्यात रांगोळीमध्ये बेलपात्र सुद्धा येणार आहे। तर आपण आधी सुरुवातीला थेंब काढून घेऊ। 9 ते 1 थेंबांची ही रांगोळी आहे। अशी 9 थेंबांची लाईन आपण सुरुवातीला काढून घेणार आहोत आणि त्यात नंतर मध्यभागी असे थेंब येतील, म्हणजे 9, 8, 7 असे कमी कमी होत 9 ते 1 असे थेंब काढणार आहोत। अशा पद्धतीने 9 ते 1 थेंब आपण काढून घेतलेले आहेत। आता आपण रांगोळी काढायला सुरुवात करू। आता सुरुवातीला जे खाली 2 थेंब आहेत ते 2 थेंब आपल्याला जोडायचे आहेत, ते टोकाला जोडायचे आहे खालच्या। आणि आता त्याच्या बाजूला थेंब नाही आहे, पण आपण तिथे तिरकस असं जोडायचं आहे, किंवा थेंब टाकून घेतलं तरी आपण चालेल। असं तिरकस त्या ठिकाणी जोडायचं आहे त्या थेंबाला। आता जो त्याच्या वरती जो एक थेंब आहे, त्याच्या वरती जो थेंब आहे त्याला जोडायचा आहे दोन्ही साईडला, म्हणजे आपल्याला चांदणीचा आकार तयार करायचा आहे। आता त्याच्या बाजूला जो थेंब आहे, त्याच्या बाजूच्या थेंबाला ते जोडायचं आहे दोन्ही साईडने। आता वरच्या टोकाला ते दोघी टोकं जोडायचे आहेत आपल्याला। अशा पद्धतीने एक चांदणी तयार झाली। आता आपण दुसरी चांदणी तयार करू। आता जे टोक आहे, चांदणीचं जे टोक आहे, त्या टोकाला जे पुढचे 2 थेंब आहेत त्याला ते जोडायचे आहेत आपल्याला, असं तिरकस जोडायचे आहेत। आणि आता हे दुसरं जे चांदणीचं मध्ये जे टोक आहे त्याला ते बाजूचं टोक जोडायचं आहे मध्ये। तिथे ते आहे त्याला जोडायचं आहे, ते बाहेर जोडावं लागेल, त्या थेंबाला जोडायचं। आता त्या साईडने जे आहे ते त्या टोकाला जोडायचं आहे आपल्याला, त्या चांदणीचं टोक आहे खालचं त्याला जोडायचं आणि त्याच्या बाजूला थेंबाला जोडायचं, म्हणजे चांदणीचा आकार तयार करायचा आपल्याला। आता इथे पण जर ह्या साईडला बघितलं तर ह्या साईडला एक वरती जो थेंब आहे त्याला ते टोक जोडायचं आहे आपल्याला। तिकडे तसंच जोडायचं आणि त्याच्या खाली त्याच्या बाजूला जे थेंब आहे त्याला दोघी टोकं जोडायची आहेत। आता वरचा जो मध्ये जो थेंब आहे त्याला ते जोडायचं। आता ह्या साईडला जशी चांदणी तयार केली आपण, तशीच त्या साईडला पण आपण चांदणी काढून घेणार आहोत।
आता ह्या इकडचं जे टोक आहे त्या टोकाला आता पुढच्या 2 थेंबांना ते तिरकत जोडायचं आपण. आता बाजूला जे बाहेर आहे त्याला ते जोडायचं. बाहेर आपल्याला वाटलं तर आपण थेंब देखील तिथे टाकून मग जोडू शकतो. आता ते टोक त्या चांदणीला जोडायचं. फक्त असे कोनसारखे आकार तयार करत जायचे म्हणजे ते अतिशय सोपं जातं आपल्याला. हे पण टोक बाहेर येणार. आता ही तिसरी चांदणी आहे त्याचे 2 टोकं जवळजवळ बाहेर येतात. आता त्या साईडला पण तसंच करायचं आहे आपल्याला. त्या साईडची पण चांदणी काढून घेऊया किंवा मधली जरी काढली आपण तरी चालेल. आता मध्ये एक चांदणी आपण काढून घेऊ अजून. आता हे टोकं असे याला जोडत जायचे. मध्ये बरोबर एक थेंब सुटतो आपला. एकदा आपल्याला चांदणी काढता यायला लागली की मग ते आपल्याला बरोबर जोडता येतात. झाल्या अशा 3 चांदण्या झालेल्या आहेत. आता पुन्हा जशा खाली काढला आपण तसंच वरती पण काढत जायचं आपल्याला. आता आपण नवरात्रीचे 9 दिवसाचे कलर भरणार आहोत रांगोळीमध्ये. आता सुरुवातीला जो कलर आहे तो आहे येलो. त्यानंतर आपण आता तिसरा कलर टाकणार आहोत ग्रे. त्यानंतर आपण ऑरेंज कलर टाकणार आहोत. ऑरेंज नंतर आपण आता व्हाईट कलर टाकू मध्ये. नंतर आता आपण रेड कलर टाकूया. ब्ल्यू नंतर आता आपण पिंक कलर टाकूया. आणि त्यानंतर शेवटचा कलर आहे असे 9 दिवसाचे नवरात्रीचे 9 कलर आपण चांदण्यांमध्ये भरून घेतलेले आहे. अशा पद्धतीने आपण 9 चांदण्यांची रांगोळी काढलेली आहे. नवरात्रीच्या 9 चांदण्यांची ही रांगोळी आपण काढलेली आहे. आणि त्या चांदणींमध्ये बेलपात्रसुद्धा आलेले आहेत. म्हणजे ही अतिशय शुभ अशी रांगोळी आहे. माझी ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली? माझी ही रांगोळी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रांगोळी शेअर करा.
जर ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. ह्या चॅनलवरती अतिशय सुंदर सुंदर रांगोळ्या तुम्हाला बघायला मिळतील. प्रत्येक सणाची रांगोळी ह्या चॅनलवरती आहे. थँक्यू.